काय असणार? देव पावला मला. बरं, म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका? प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच. बरं, निलेश राणेसारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो, त्याला फार मी किंमत देत नाही. अरे, विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम DPO कडे असतं. तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असला मूर्खपणाचे आरोप केले नसते. 100% निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्यावेळेला DPO देतो त्यावेळेला निलेश राणेचं अकलेचे तारे पाळण्याकडे काय करणार आहे? केवळ आणि केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायक राऊतचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा अमित शहानी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटेल ते मी हरायला तयार आहे. परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही. नारायण राणेने करावे आरोप, त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे, कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी. बरं, नारायण राणेंचा कशा पद्धतीने? तिसऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणेंना करावीच लागेल. त्यामध्ये तडजोड नाही, अजिबात तडजोड नाही. आणि कोकण आहे, कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही. अरे, स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणारे, आमच्या भास्करराव जाधवना घाणेरड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशा नाही. डिपॉझिट वाचली तरी खूप झालं. 39 वर्षाची राजकीय कारकीर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं. MSMEच्या माध्यमातून नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिले लाभार्थी MSMEचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार, त्या व्यतिरिक्त जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल MSMEची तर दाखवून द्यावं. आसामला जाऊन भाषण करतायत, मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले. अरे दाखवा तर, आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते. तुम्ही कणकवलीला जाऊन जरा बघा, प्रहारचं कार्यालय आहे, कॉयर बोर्डाचं ऑफिस, प्रहारचं कार्यालय कोणत्या, ते जर कार्यालय त्या नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का? शासकीय इमारत नव्हती का? पण 1.5-2 लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रहारचा वापर करताय, तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये. यापेक्षा दुसरा विनोद कोणता? त्याने दाखवून द्यावं. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये MSMEच्या माध्यमातून मी 10 जणांना उभं केलेलं आहे. एक फक्त लेमन ट्रीचं तुंतुनं लावतात, किती कोटी दिले दाखवा. उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे MSME हे महत्त्वाचं खातं आहे. 75 लाखापासून 3 कोटीपर्यंतचं कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो, ह्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना देऊ शकतो. काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा. बघा, आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे, काळकाय नाही होतो घो आणि येताळाक नाही होती बाईल. काळकाय नाही होतो घो आणि येताळाक नाही होती बाईल. तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंद आहे. पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनऊ आले ते कळलं असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.